शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील गट क्रमांक 16 मधील मातंग समाजाच्या सार्वजनिक स्मशानभूमीवर अतिक्रमणाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत संबंधित अतिक्रमण तातडीने हटवून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे करण्यात आली आहे। तसेच स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीसह सुशोभीकरणासाठी त्यांच्या निधीतून 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी ही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। बोधेगाव येथील गट क्रमांक 16 मध्ये मातंग समाजाची सार्वजनिक स्मशानभूमी आहे। या स्मशानभूमीच्या दक्षिणेस शेवगाव गेवराई महामार्ग, उत्तरेस बोधेगाव बालम टाकळी सार्वजनिक रस्ता, पश्चिमेस कृषी उत्पन्न बाजार समिती तर पूर्वेस ग्रामीण रुग्णालय आहे। सन 2009 मध्ये ग्रामपंचायतीमार्फत स्मशानभूमीच्या काही भागाभोवती संरक्षण भिंत बांधण्यात आली होती। उर्वरित जागा ही समाजाच्या ताब्यात आणि वापरात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। दरम्यान प्रसाद शिवाजी पवार, नंदू त्रिंबक ढवळे आणि संगीता ढवळे यांनी गट क्रमांक 147 मधील जमीन खरेदी करून त्या ठिकाणी प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू केला। या प्लॉटिंगसाठी मातंग समाजाच्या स्मशानभूमीच्या हद्दीतून मुरुम टाकून अनधिकृत रस्ता तयार करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। विशेष म्हणजे बोधेगाव बालम टाकळी हा सार्वजनिक रस्ता अस्तित्वात असतानाही स्मशानभूमीच्या जागेतून नवीन रस्ता तयार करण्यात आल्याचे निवेदनात म्हटलंय। तसेच मूळ सार्वजनिक रस्ता मुरुम टाकून बुजविणे, स्मशानभूमीच्या जागेवर पोल उभारणे आणि त्या माध्यमातून जागेवर बेकायदेशीर ताबा मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकारांमुळे मातंग समाजामध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी शेवगाव तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। त्यानंतर मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय। संबंधित गटाची मोजणी भूमी अभिलेख कार्यालय शेवगाव येथे प्रलंबित असल्याचेही निवेदनात म्हटले। मात्र मोजणी प्रलंबित असतानाही अतिक्रमणाचे प्रयत्न सुरू असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली।